जगभरातील समस्त शिवप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. त्यामुळे या दिवशी करायची व्रतवैकल्ये, पूजा आणि मुहूर्त याबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. हिंदू लोक हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करतात. अनेक जण दिवसभर उपवास करतात. या दिवशी भगवान महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. असे म्हटले जाते की भगवान शिव जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर ते क्रोधितही होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम कटाक्षाने पाळण्याची पद्धत अनेक कुटुंबांमध्ये पूर्वापार चालत आली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नंबर 1, महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठावे, उशिरापर्यंत झोपू नये. त्याचप्रमाणे आंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये. नंबर 2, तुम्ही जर शिवरात्रीचा उपवास धरला असेल तर लवकर उठून गरम पाण्याने आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालून शंकराची पूजा करावी. नंबर 3, शिवरात्रीला गहू, भात आणि डाळीपासून तयार झालेले पदार्थ खाऊ नये. उपवास केला असेल तर फळ, दूध, चहा, कॉफी यांचे सेवन करावे. शक्यतो आपल्याला जो पोटाला सहन होईल असाच आहार घ्यावा. नंबर 4, या दिवशी काळे कपडे चुकूनही घालू नका. नंबर 5, शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद हा खाऊ नये असंही मानलं जातं. नंबर 6, महाशिवरात्रीच्या रात्री शंकराचे भजन, आरती करावी. उपवास धरला असेल तर तो उपवास आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून महादेवाला नमस्कार करूनच सोडावा. नंबर 5, शिवलिंगावर तुळशीपत्र किंवा पॅकेटमधील दूध कधीच अर्पण करू नये. शिवलिंगावर नेहमी थंड दूध अर्पण करावं किंवा जे पॅकेट असतं ते आपण तोंडाने कधीही फोडू नका. ते उष्ट केलं असा त्याचा समज होतो. नंबर 7, शिवलिंगावर केतकी आणि चंपा ही फुलं अर्पण करावी. नंबर 8, पूजेला तुटलेला किंवा अर्धवट तांदूळ वापरू नये. शक्यतो पूजेला वापरण्यात येणारा तांदूळ हा अखंड आणि सफेद असावा. नंबर 9, शिवलिंगावर सर्वात पहिल्यांदा पंचामृत हे अर्पण करावं. नंतर दूध, दही, गंगाजल, केसर, मध आणि पाणी यापासून हे पंचामृत तयार केलेलं असावं. नंबर 10, 3 पालाचे बेलपत्र हे अर्पण करावं. महादेवाला बेलपत्र हे अत्यंत प्रिय असतं. त्यामुळं हे जे बेलपत्र तुम्ही महादेवाला अर्पण करणार आहात ते तुटलेलं नसावं आणि बेलपत्राचे तोंड हे आपल्याकडे असावे. शिवलिंगावर फक्त पांढऱ्या रंगाचे फूल हे अर्पण करावं. नंबर 12, शिवलिंगावर कुंकवाचा टिळा हा लावू नये. शिवलिंगावर शक्यतो लाल कलरचे जर चंदन असेल, चंदन आणि भस्म तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा ह्या पाळत असतात. तर या आमच्याकडे पाळतात. तर तुमच्याकडे जर हे आणि काही नियम जर पाळत असतील ते देखील तुम्ही हे नियम पाळू शकता आणि हा महाशिवरात्रीचा उपवास करू शकता. धन्यवाद.